नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सगळी फंटा गँग मंदिरामध्ये झोपलेले असतात. आता आदू उठून इंदूला विचारतो की इंदू, खरंच भूत असतं का गं? तेव्हा इंदू म्हणते की मला असं वाटतं जसं देव असतो तसं भूत पण असतं. काय रे गोपाळ? गोपाळ म्हणतो की असतात आणि आता या क्षणाला सुद्धा ती तिथे बसली असेल. मी काय म्हणतो, आपण सगळे मिळून तिथे जायचं का? त्यावर सगळेजण हो म्हणतात. मात्र पप्प्या खूप घाबरलेला असतो. आता सगळेजण त्या मंदिरापाशी जातात. इंदू हळूहळू पुढे जाते तेव्हा गोपाळ तिला ओरडत म्हणतो की इंदे, एवढ्या पुढे कुठे चालली आहे? इंदू पाठीमागे वळून बघते आणि खूप घाबरून जाते आणि म्हणते की मला वाटलं की तुम्ही सगळे माझ्या पाठी आहात. आता काय करू मी? यावर गोपाळ म्हणतो की थांब तिथे, तू हलू नकोस अजिबात. आता गोपाळ म्हणतो की परी आणि आदू तुम्ही जा इंदूपाशी. आणि तो म्हणतो की बारके आणि इम्रान तुम्ही चला माझ्यासोबत. यावर इंदू म्हणते की का रे? तर गोपाळ म्हणतो की तिघं तर वाचली पाहिजेत ना गं. इंदू म्हणते की साडीवाल्या बाईपासून का? यावर गोपाळ म्हणतो की हो. आता गोपाळ इम्रान आणि सोनूला घेऊन जायला लागतो आणि मध्येच थांबून इंदूला आवाज देत म्हणतो की इंदे, धरलं की ओरडा. इंदू घाबरत म्हणते की साडीवाल्या बाईने? त्यावर गोपाळ म्हणतो की हो आणि तो जायला लागतो. तितक्यात पाठीमागून पप्प्याचा आवाज येतो, ए थांबा. सगळेजण पप्प्याकडे घाबरून बघायला लागतात. आता पप्प्या सगळ्यांना म्हणतो की मला सोडून सगळेच का आला तुम्ही? गोपाळ रागाने म्हणतो की तू इथे कशाला आलास? तू मंदिरात प्रोटेक्शनमध्ये होतास ना? पप्प्या विचारतो की पण तुम्ही काय करता इथे? यावर इंदू म्हणते की भूत बघायला आलोय. गोपाळ म्हणतो की तुला यायचं आहे, ये मग. आता सगळेजण आपापल्या दिशेने जायला लागतात. पप्प्या इकडे खूप घाबरलेला असतो आणि रडत म्हणतो की अरे कशाला चाललाय भूत बघायला? आणि तो इकडे तिकडे बघत म्हणतो की आता मी कुठे जाऊ, इंदूकडे की गोपाळकडे? आणि तो खूप कन्फ्यूज होतो की नक्की कुठे जाऊ. आता आपण पाहतो की पप्प्या हळूहळू मंदिराच्या आतमध्ये जायला लागतो. त्याचवेळी तिथे गोपाळ, इम्रान आणि सोनू येतात आणि ते सुद्धा हळूहळू आतमध्ये जायला लागतात. आता इंदूसुद्धा मंदिराच्या आतमध्ये जात असते. इंदूच्या पाठीमागे ती लाल साडीवाली बाईसुद्धा येत असते. आता इकडे आपण पाहतो की गोपाळ हसत मंदिराबाहेर येत सगळ्यांना म्हणतो की बघितलं, भूतबीत काही नसतं. आता गोपाळ इकडे तिकडे बघत विचारतो की अरे इंदू कुठे आहे? पप्प्या इंदूकडे बघतो आणि म्हणतो की ते बघ, आली बघ तिकडे. गोपाळ इंदूला म्हणतो की इंदे ये खाली लवकर. इंदूसुद्धा तिकडून म्हणते की हो हो आले. आता पप्प्या हसत म्हणतो की इंदू वरतीच राहिली. तितक्यात आदू जोरात ओरडायला लागतो आणि सगळेजण आदूकडे बघायला लागतात. तितक्यात गोपाळचं लक्षसुद्धा इंदूकडे जातं आणि गोपाळसुद्धा घाबरतो. आता इंदूच्या पाठीमागून ती साडीवाली बाई हळूहळू येत असते. आदू घाबरून खूप ओरडायला लागतो. आता इंदूसुद्धा पाठीमागे बघायला लागते तर इंदूलासुद्धा ती बाई दिसते. इंदू घाबरून खूप रडायला लागते. आदू रडत रडत म्हणतो की दादा, ते असं का चालतंय? गोपाळसुद्धा रडत सांगतो की अरे ते असंच चालत असतंय. आता ती बाई हळूहळू इंदूजवळ येते आणि इंदूच्या तोंडावर पाठीमागून हात ठेवते आणि इंदूचं तोंड दाबायला लागते. आता हे बघून सगळेच रडत ओरडायला लागतात. आता आपण पाहतो की अचानक पप्प्या झोपेतून उठलेला दिसतो आणि पप्प्या घामाघूम झालेला असतो आणि तो इकडे तिकडे बघायला लागतो आणि इंदूकडे बघत म्हणतो की स्वप्न होतं वाटतं. आणि तो इम्रानला उठवायला लागतो की इम्रान ऐक ना, उठ ना. आणि तो म्हणतो की इम्रान तर पूर्ण झोपलाय. आता पप्प्या हळूहळू विठुरायापाशी जातो आणि विठुरायाला हात जोडून रडत म्हणतो की विठ्ठला, पांडुरंगा, परत अशी स्वप्न दाखवू नको रे. आणि तो विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागतो. आता पप्प्याचा आवाज ऐकून सगळेच हळूहळू उठून पप्प्याकडे बघायला लागतात आणि हसायला लागतात. आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की मोठ्या बाई प्रेमनाथला आवाज देत असतात. तेव्हा प्रेमनाथ तिथे येतो आणि म्हणतो की काय सासूबाई? आता मोठ्या बाई विचारतात की उठलात, नाश्ता मिळाला ना तुम्हाला? यावर प्रेमनाथ म्हणतो की हो, छान छान होता नाश्ता. मग मोठ्या बाई म्हणतात की मग आता चला कामाला लागूया. प्रेमनाथ आश्चर्याने विचारतो की काम कोणतं? मग मोठ्या बाई सांगतात की अहो, काल रात्री तुम्ही सांगितलं ना ते पोपटराव. आणि ते हसत म्हणतात की आत्ता त्याला समजेल की ही आनंदीबाई काय चीज आहे ते, चला. असं म्हणून ते प्रेमनाथला घेऊन तिथून निघून जातात. आता आपण पाहतो की पप्प्या खूप घाबरलेला असतो आणि एकटक बाहेर बघत बसलेला असतो. सगळी फंटा गँग हसत असते आणि पप्प्याकडे बघून गोपाळ म्हणतो की हा अजून सदम्यातच आहे वाटतं त्या कुंकूवाल्या बाईच्या. आणि म्हणतो की ती पप्प्या, ती कुंकूवाली बाई अजून दिसते का रे तुला? यावर पप्प्या म्हणतो की एक नाही, दोन बाई दिसतात, एक हिरव्या साडीची आणि एक चॉकलेटी साडीची, आणि चालत चालत मंदिराकडे येत आहेत. हे ऐकून सगळेजण घाबरत बाहेर बघायला लागतात. तेव्हा तिथे नारायणी आणि शकुंतला येत असतात. पप्प्या त्या दोघींना बघून म्हणतो
की काकू तुम्ही एकदम टायमावरती आलाय, तुम्ही एकदम देवासारखेच आहात, मला खूप भूक लागली होती, असं म्हणून तो शकुंतलाच्या हातातून ताट घेतो. सगळी फंटा गँग पप्प्यावर ओरडायला लागतात आणि म्हणतात की आम्हाला पण हवं आहे, असं म्हणून त्याच्या हातातील ताट ओढायला लागतात. पप्प्या त्यांना थोडंसं देऊन बाकी सगळे घेऊन बाजूला जाऊन बसतो. आता इंदू पप्प्याकडे बघून म्हणते, याच्या अंगावर ना तर ती कालची जखीन सोडली पाहिजे. गोपाळ म्हणतो की जखीन नव्हती, ती हडळ होती. मग नक्की हडळ होती की जखीन होती, असं म्हणून इंदू गोपाळचं भांडण लागतं. आदू म्हणतो की दादा यातील डेंजर भूत कोणतं? गोपाळ सांगतो हे दोन्ही पण नाही, सगळ्यात डेंजर ना मुंजा आहे. शकुंतला गोपाळावर ओढत म्हणते, गोपाळ काय चाललंय तुझं, कशाला घाबरवतोयस, असा आगाऊपणा केला ना तर बाबांना नाव सांगेल. गोपाळ हसत म्हणतो की बाबांना नाव सांगणार, आणि तो इंदूला म्हणतो इंदे सांग यांना. इंदू सांगते की काकू रात्री व्यंको महाराजाने आतोबा आम्हाला भूताच्या गोष्टी सांगत होते आणि हा पप्प्या कसला घाबरला होता, एक शब्द पण निघत नव्हता त्याच्या तोंडातून, आणि आता बघा कसा हावरटासारखं खातोय. शकुंतला विचारते की काय रे पप्प्या? पप्प्या म्हणतो की मी काय घाबरलो नव्हतो, तुम्हाला मज्जा वाटते म्हणून मी ॲक्टिंग करत होतो, आता थँक्यू म्हणू नका, तुमचं मनोरंजन व्हावं म्हणून तेवढंच. मी जर घाबरण्याची ॲक्टिंग नसती केली तर अजून गोष्टी सांगितल्या नसत्या. गोपाळ विचारतो की तू खरंच घाबरत नाहीस का भूताला? पप्प्या म्हणतो की अजिबात नाही, मी कशालाच घाबरत नाही, आणि त्या भूताला समोर येऊ द्या, आत्ताच्या आत्ता पायाखाली चिरोडतो. हा पप्प्या म्हणजे बकासूर आहे, बकासूर. गोपाळ हळूच इंदूच्या कानात बोलतो की पप्प्या भूताला घाबरत नाही म्हणतोय, असं म्हणून ते दोघे काहीतरी प्लॅन करतात. आता यानंतर आपण पाहतो की मोठ्याबाई आणि प्रेमनाथ पोपटरावांना भेटायला आलेले असतात. त्यांचे कार्यकर्ते सांगतात की पोपटरावांना वेळ नाही आहे भेटायला, तुम्ही परत जा. मोठ्याबाई पोपटरावांना म्हणतात की अहो एवढं काय येतात, अहो मानलेली बहीण आहे मी तुमची. पोपटराव म्हणतात की हे बघा मोठ्याबाई, आम्हाला अजिबात वेळ नाही, एकदम बिझी आहे आम्ही, आत्ताच पक्षाची मीटिंग पार पाडून इथे आलो आहोत, पक्षाचं मोठं काम सुरू झालं आहे, आता त्यामुळे आम्हाला आता काही टाईम नाही आहे तुमच्यासाठी, निघा. आता मोठ्याबाई विचारतात की कुठला पक्ष, नवीन पक्ष काढला की काय तुम्ही? कारण मला माहिती आहे जसं माझं आमदारकीचं तिकीट नाकारलं तसं पक्षाने तुम्हालासुद्धा नाकारलं आहे, त्यामुळे इकडे या. आता पोपटराव मोठ्याबाईंकडे रागाने बघत समोर येतात आणि रागाने म्हणतात की ओ मोठ्याबाई, मापात राहायचा, तुमच्या या चिरकुट जावायला घ्यायचा आणि निघायचं इथून. आता प्रेमनाथ काही न बोलता तिथून जायला लागतो. मोठ्याबाई म्हणतात की ओ जावई बापू, काय तुम्ही चिरकुट आहात का? नाही नाही, आणि म्हणतात की मी तर नाही. पोपटराव दादासाहेब, तुमच्या या दुसऱ्यांना चिल्लर समजण्याच्या स्वभावामुळे ना तुमची खूप माती होईल, कळलं का? माजी आमदार. हे ऐकून प्रेमनाथ हसायला लागतो. पोपटरावांना खूप राग येतो. आता मोठ्याबाई चेअरवर बसत म्हणतात, पोपटराव दादासाहेब, तुमच्या त्या मुक्ता मॅडमच्या 8 तारखेच्या परीक्षेत जरा मी नापास फेल झाले असेल ना तरी A to Z सगळं जमतं आपल्याला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी एवढी तोऱ्यामध्ये का बोलते, माणसाची एक चूक माणसाला महागात पडू शकते, आणि हसत म्हणतात तुमची ती चूक मला कळली आहे. आता पोपटराव रागाने म्हणतात ओ आनंदीबाई, बाई माणूस आहे म्हणून सोडून देतोय, नाहीतर. मोठ्याबाई म्हणतात की नुसती बाई नाही, तुमची मानलेली बहीण आहे मी. काल रात्री तुम्ही कुठे गेला होता आणि काय केलं हे आम्हाला माहिती आहे. हे ऐकून पोपटराव खूप घाबरतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की सगळी फंटा गँग पप्प्याला घाबरवण्यासाठी प्लॅन बनवत असतात. गोपाळ म्हणतो की पप्प्या घाबरण्याची ॲक्टिंग करत असेल ना तर करू द्या, आपल्या ग्रुपमध्ये ना त्याच्यापेक्षा भारी ॲक्टिंग करणारे भरपूर आहेत. तेव्हा तिथे पप्प्या येतो. पप्प्याला बघून सगळेजण मोठ्याने हसायला लागतात. पप्प्या विचारतो की काय काय झालं हसत आहे? तर गोपाळ सांगतो की अरे आपल्या ग्रुपमध्ये तूच तर एक मोठा जोकर आहेस, तुला बघितलं की हसायला येतं. आत्ता पप्प्या म्हणतो की हो आहेच मी खूप मोठा जोकर. गोपाळ म्हणतो की मग आज रात्री होऊन जाऊ दे की. पप्प्या म्हणतो की नाही, ते आज रात्री जरा प्रॉब्लेम आहे रे. मग सगळेजण विचारतात की का? पप्प्या सांगतो ते बाबांसोबत बटाटे वडे खायचा प्लॅन आहे ना. गोपाळ म्हणतो बटाटे वडे खायचा प्लॅन आहे का? मग ते बटाटे वडे जिरले की ये. पप्प्या म्हणतो की ठीक आहे, विचार करतो. मग सगळेजण हसायला लागतात. आता पप्प्या आश्चर्याने सगळ्यांकडे बघून म्हणतो की मी अजून कुठे जोक केला आहे, तुम्ही त्याआधीच हसताय. गोपाळ म्हणतो की अरे जोक तर तुझा होणार आहे. पप्प्या आश्चर्याने विचारतो की म्हणजे? इंदू त्याला समजावत म्हणते की म्हणजे रात्री तू काही करून जोक करणारच आहेस ना, त्यामुळे सगळे ॲडव्हान्समध्ये हसतायत. आता गोपाळ पप्प्याला जरा बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो की बरं ऐक, गेरू सहकाराच्या मळ्यामध्ये ना पेरू खायला जायचं का? पप्प्या म्हणतो की हो, पण थोडासा प्रॉब्लेम आहे झाडावर चढण्याचा. गोपाळ म्हणतो की मी आधी चढतो आणि मग तुला चढवतो, असं म्हणून तिथून पप्प्याला घेऊन जातो.
यानंतर रात्री आपण पाहतो की पप्या मोबाईलवर गेम खेळत बसलेला असतो. त्याचवेळी तिथे इंदू आणि गोपाळ पप्याला घाबरवण्यासाठी सफेद कपडे घालून आलेले असतात. गोपाळ त्याला घाबरवण्यासाठी वेगवेगळा आवाज काढायला लागतो. आवाज ऐकून पप्या खूप घाबरतो आणि विचारतो की कोण आहे. गोपाळ मोठमोठ्याने वेगवेगळे विचित्र आवाज काढायला लागतो. आता इंदू गोपाळला हळूच सांगते की झाड हलव म्हणून. गोपाळसुद्धा आवाज काढत झाड हलवायला लागतो. पप्या खूपच घाबरलेला असतो आणि घाबरत विचारतो की कोण आहे, काही जनावर आहे का आणि कोण आहे असं विचारत घाबरत हळूहळू पुढे जायला लागतो. गोपाळ सफेद कपडे घालून पप्यासमोर येऊन त्याला घाबरवायला लागतो. पप्या खूपच घाबरतो. त्याला काहीच बोलता येत नसतं. त्याच्या तोंडून एक शब्दही फुटत नाही. आता पप्या घाबरून तिथून पळून जातो. यानंतर आपण पाहतो की इंदू गोपाळच्या खांद्यावर बसून केस रिकामे सोडून पप्याला घाबरवत असते. पप्याला गेलेलं बघून ती गोपाळला म्हणते की गोपाळ, अरे मला खूप भीती वाटते, खाली उतर नाहीतर मी पडेन. असं म्हणून ते दोघेही हसायला लागतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.